नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वातीस कुकिंगवर. आज आपण बघूया प्रसादाचा शिरा. तर मी इथे 1 चमचा तूप घेतलेले आहे. त्याच्यात आपण आपले ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया छान. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता. छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण आता प्लेटमध्ये काढूया. त्याच कढईत मी 3 मोठे चमचे तूप घेतलेले आहे. त्यात आपण अर्धा वाटी रवा टाकून घेऊया. छान तुम्ही पाहू शकता 5 ते 10 मिनटं सोनेरी रंग येईपर्यंत आपण रवा भाजून घ्यायचा. 5 ते 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान आपला रवा फुललेला आहे. तूप छान वर आलेलं आहे. आता आपण त्याच्यात केळं टाकून घेऊया. मी इथे 1 केळी वापरलेली आहे. छान त्याला पण आपण स्मॅश करून घ्यायचे आणि सोनेरी रंग येईपर्यंत पुन्हा 5 मिनिटे भाजून घ्यायचे. गॅस लो टू मीडियमवरच ठेवायचा, हाय फ्लेमवर नाही करायचा. तुम्ही पाहू शकता छान आपला रवा भाजलेला आहे. त्यात आपण आता आपले ड्रायफ्रूट्स घालून घेऊया व पुन्हा एकदा भाजून घेऊया. त्यात मी आता इथे 1 वाटी दूध घातलेले आहे. अर्धा वाटी असं मी करून घातलेले आहे. टोटल 1 वाटी इथे आपण दूध टाकायचे. छान 5 ते 10 मिनटानंतर आपण ह्याच्यात आता 1 वाटी साखर टाकून घेणार आहोत. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी व जास्तही करू शकता. आता आपण ह्याला आणखीन 5 मिनिटे झाकून ठेवूया. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान तूप सुटलेलं आहे आणि आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. यात आपण आता वेलचीची पूड टाकून घेऊया. हे बिलकुल पण ऑप्शनल आहे, पण याच्याने छान चव येते. तुम्ही पाहू शकता सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. प्रसादाचा शिरा खूप सुंदर व खूप टेस्टी लागतो. आपण याला सर्व करून घेऊया. अशाच नवीन रेसिपींसाठी नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.